बोलवायचं असेल थोड़ा हे दे बेस दे थोड़ा बेस आपल्या हिता जोडते नागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा गीता भागवत करीती श्रवणा अखंड चिंतना विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तुझी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे द्या ठाला
कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं कुण्डलिकाय दातु मुनिप्रियं समागत्य तिष्ठमानन्दस्कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् बाबाजी सद्गुरु दास तुका जयाची केलिया स्मरणा होय सकळ विद्येचे अधिकरणा तेची बंधू श्री गुरु चरण हे नमस्कार आता ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सौम्य विद्याय आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती अर्थ प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी हे मस्तक पायावरी
काळातले संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा परी माझ्या देवा पार नाही अभंगाचा प्रतिपाद भावार्थ असा आपुलिया हिता जो असे जागता आपलं हित ज्याला कळते कशात ते कोणत्या कार्यात आपण चांगलं कार्य करत असलो तर आपलं हित त्याच्यात चांगलंच आहे. आपल्या हिताचं ज्याला कळते आपुलिया हिता जो असे जागता जागता म्हणजे जाणतो आपलं हित जो जाणतो धन्य माता पिता तयाची आपलं हित जाणणाऱ्या व्यक्तीचं धन्यता आपल्या आई वडिलांना जाते. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कुळाला सात्विक लेकर जन्माला आले कुळी कन्या पुत्र अगोदर कन्येला प्राधान्य दिलेले कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक म्हणजे कुळाला जर पुत्र चांगले आले सात्विक जन्माला आले कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा त्या सात्विक लेकरांचा देवाला सुद्धा हरिक वाटतो. गीता भागवत करी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जे सात्विक लेकर जन्माला आले त्यांनी जर गीता भागवत करी ती श्रवण गीता भागवत श्रवण म्हणजे ऐकली गीता भागवत करी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे सात्विक लेकर जन्माला येऊन गीतेचं व भागवताचं जर श्रवण करत असतील अखंड चिंतन विठोबाचं करत असतील तर देवाला त्यांचा हरिक वाटतो. तुका मने मज घडो त्यांची सेवा परी माझ्या देवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशा सात्विक लेकरांची माझ्या हातून सेवा घडू दे. तुका मने मज घडो त्यांची सेवा त्यांची म्हणजे सात्विक लेकरांची परी माझ्या देवा पार नाही म्हणजे ती तुकाराम महाराज म्हणतात मी जी सेवा केली ती पूर्णत्वाला जाणार की नाही हे मी सांगू शकत नाही. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचे काम असते. हा पारडी येथे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह कित्येक वर्षापासून चालत आहे. 5 वर्ष 5वं वर्ष चालत आलेला आहे व त्या कीर्तनाची मला सेवा आली नसून 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली नसून माझ्या वडिलांच्या वाट्याला आलती पण ते काही कारणास्तव हे कीर्तन करू शकले नाही. त्यामुळे माझ्या वडिलांनी म्हणले तू कीर्तन कर तर मी म्हणलं ठीक आहे मी कीर्तन करेल. तर ही सेवा माझ्या वाट्याला आली व तुम्ही भागवत ऐकत असाल त्यांच्या सुंदर वाणीमधून ते शास्त्री महाराज कोळ हबब शास्त्री प्रल्हाद महाराज कोळ शास्त्री श्री प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या सुंदर वाणीमधून तुम्ही भागवत ऐकत आहात आणि ही कीर्तन रूपी सेवा आम्हाला देणारे हबप श्री बंडू महाराज मस्के आणि त्यांचेच वडील साहेबराव महाराज मस्के
हे इतकं भव्य दिव्य वर्षानुवर्ष करत असलेला अखंड हरिनाम सप्ताह खरंच ही देवाची पुन्हा ही देव त्यांच्यावर अशीच कृपा असू दे व कीर्तनाला सुरुवात करू. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा परी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आपुलिया हिता जो असे जागता आपलं हित ज्याला कळते हिताचे 4 घटक आहेत. माझ्या कीर्तनात बोलायचं प्रत्येकाने. मी विचारलं ना किती घटक आहेत, मी अगोदर सांगणार. कीर्तनाचे हिताचे किती घटक आहेत? 4. 4 घटक कोणते? त्याच्यातला पहिला घटक जागा आहे, त्याला हित कळत नाही. जागा आहे पण हित कळत नाही. आता तुमच्या गावात इतकीच लोकसंख्या आहे का? नाही. काही घरी असतील, घरी झोपून ऐकत असतील पण जागे असतील, लोळे असतील पण जागे असतील. जागा आहे घरी तर ते जागा आहे, पण कीर्तनात यायचं त्याला हित कळालं का? कीर्तनात आल्यावर काय होते? कीर्तनाचं हित कळालं नाही. म्हणजे जागा आहे पण हित कळालं नाही. आता हित कळालं पण जागा नाही. हित कळालं पण जागा नाही. आता तुम्ही इथे येऊन बसले, तुम्हाला कीर्तनाचं हित कळालं, पण एखादा कीर्तनात झोपला त्याला हित कळालं पण तो जागा आहे का? नाही. हित कळालं पण जागा नाही. बलात्कारे जरी अनिला कथेशी निद्रा घरी ते कोणी लोडाशी. हित कळालं पण तो जागा नाही. आता ज्याला हितही कळालं नाही आणि जागाही नाही, ज्याला हितही कळालं नाही आणि तो जागाही नाही. एखाद्या व्यक्तीला वाटते आपण जर पाप करत असलो तर त्याला वाटते हे पुण्याचं काम करायले, आणि पुण्य करत असलो तर त्याला वाटते पाप करायले. आता आपण पुण्याचं काम करतो पण दुष्ट व्यक्तीला वाटते हे पापाचं काम करायले. तर असा त्याला हितही कळत नाही, तो जागाही नसतो. आणि ज्याला हित कळते आणि जागाही असतो ते तुम्ही आम्ही. आता तुम्हाला कीर्तनाचं हितही कळालं आणि आपण जागेही आहे. तर हित ज्याला कळते आणि जागेही असतात ते तुम्ही आम्ही. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. आता धन्य कोणाला म्हणायचं? धन्य कोणाला म्हणायचं? आता धन्य तुलसीदासांनी धन्याचे 8 प्रकार सांगितले. किती? 8. जरा जोरात बोलायचं, ऐकू येत नाही मला. तर धन्याचे 8 प्रकार सांगितले. ज्या देशातून गंगा नदी वाहती तो देश धन्य. ज्या देशातून गंगा नदी वाहती तो देश धन्य. भारत वर्षा धन्य धन्य यस्य परंपरा. भारत जन धन्य धन्य यस्य संस्कृती. भारत वर्षा म्हणजे भारतातले जे वर्ष येतात ते धन्य. भारत यस्य परंपरा म्हणजे भारतात जी परंपरा चालते ती धन्य. भारत जन धन्य म्हणजे जन म्हणजे जनता, लोक. भारताचे लोक धन्य. आणि भारत यस्य संस्कृती म्हणजे भारतातली संस्कृती धन्य. असं धन्याचे किती 8 प्रकार. पहिलं कोणतं? ज्या देशातून गंगा नदी वाहती तो देश धन्य. दुसरं पतिव्रता स्त्री धन्य. पतिव्रता कोण होती? सीता माता, ती धन्य. पतिव्रता स्त्री धन्य. आणि नीतीने राज्य करणारा राजा धन्य.
नीतीने राज्य करणारा राजा धन्य. किती झाले? 3. आता चौथा कोणता? ब्राह्मण धन्य. ब्राह्मण धन्य. कोणतीही अडचण असो तो आपलं काम सोडत नाही. ब्राह्मण आपलं काम सोडत नाही. ब्राह्मण धन्य. आणि धन धन्य. आपण धर्माच्या ठिकाणी जर धन पैसा दिला ते आपलं धन्यतेलाच जाणार आहे. तर धन धन्य. आणि जीवन धन्य. काय? जीवन धन्य. 6 झाले. जन्म धन्य. काय? जन्म धन्य. द्विज भक्ती करणारा जन्म धन्य. आणि आपण आपले जे डोळे असतात ते धन्य. आपण पुण्यमय बुद्धीने जर बघितलं तर आपले डोळे बी धन्य होऊ शकतात. तर आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. धन्याचे 8 प्रकार कळले. तर आता एकदा नारद मुनी गंगेकाठी बसले होते. तर नारदांना एक गंगेकाठी बसताना प्रश्न पडला होता. नारदांच्या मनात प्रश्न पडला होता, ही गंगा धन्य असणार. तर नारदांना बसल्या बसल्या कासव दिसला गंगेत. तर कासवाला नारद म्हणाले, कासव तुम्ही धन्य. कासव म्हणाला का? तर नारद म्हणाले, तुम्ही गंगेत राहता ना तर तुम्ही धन्य. तर कासव म्हणे, गंगेच्या उदरात कित्येक कासवाचे पिल्ले असतील ते धन्य. तर नारद मुनी गंगेला भेटण्यासाठी गेले. तर त्यांना गंगा प्रगट झाली. तर नारद मुनी गंगेला म्हणाले, तुम्ही गंगा माता तुम्ही धन्य. धन्य म्हणल्याच्या नंतर गंगा माता म्हणती, मी धन्य नसून मला माझ्या गंगेला कित्येक नद्या येऊन मिळतात तो सागर धन्य. नारद मुनी सागराकडे जातात. सागर त्यांना प्रगट होतो. सागरांना म्हणतात, सागर तुम्ही धन्य. तर सागर म्हणतो, ज्याने ही पृथ्वी तयार केली तो धन्य. तर नारद मुनी पृथ्वीकडे जातात. तर पृथ्वीला म्हणतात, पृथ्वी माता तुम्ही धन्य. तर पृथ्वी माता म्हणते, मी धन्य नसून ज्यांनी जीवनसृष्टी निर्माण केली तो धन्य. तर नारद मुनी म्हणजे बाबांकडे म्हणजे प्रल्हादाकडे जातात. प्रल्हादांना म्हणतात बाबा, म्हणजे ते बाबा प्रल्हादांना म्हणतात, बाबा तुम्ही धन्य. तुम्ही धन्यच्या म्हणल्यानंतर प्रल्हाद म्हणतात, मी धन्य नसून मला ही जीवनसृष्टी निर्माण करायचे ज्यांनी ज्ञान दिले तो धन्य, म्हणजे विष्णू. मग नारद मुनी विष्णूंकडे जातात. विष्णूंना म्हणतात, विष्णू हे श्रीकृष्णाचा अवतार. म्हणजे विष्णू तेव्हा द्वारकेत होते. श्रीकृष्णाचा अवतार. तर श्रीकृष्णांना म्हणतात, श्रीकृष्ण आपण धन्य. नारद श्रीकृष्णांना द्वारकेत जाऊन काय म्हणतात, आपण धन्य. श्रीकृष्ण म्हणतात, मी धन्य नसून माझे भक्त धन्य, कारण की भक्तामुळे मला कित्येक जागे माझे अवतार घ्यावे लागतात, म्हणून माझे भक्त धन्य. तर धन्य कोणाला म्हणायचं? धन्य तो ज्ञानदेव, धन्य तो सोपान, धन्य तो निधान ज्ञानदेव. धन्य यांना म्हणायचं. ज्ञानदेव, निवृत्तीनाथ आणि सोपान. तर धन्य आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आता माता पिता. माता 5 प्रकारचे असतात. किती प्रकारच्या? 5. आणि पिता 5. तर माता राजपत्नी 1, गुरुपत्नी 2, मित्रपत्नी 3, सासू 4 आणि स्वतःची आई 5. 5 माता झाल्या. 5 पिता. जन्म देणारा, ज्ञान देणारा, पालन पोषण करणारा, उपनयन करणारा आणि भय निवारण करणारा. 5 पिता. माता पिता. घरी का माता पितरा, धडन बोले संसारा, ए रे विश्वंभरू आदरा,
मूर्ख जैसा धन्य माता पिता तयाची. आता एक राजा असतो. तो राजा जंगलात शिकारी करता गेलेला असतो. राजा कुठे गेलेला असतो? शिकारी करता जंगलात. तर राजाला त्या दिवशी शिकार मिळत नाही. तर राजा एका शेतकऱ्याच्या घरी मुक्कामी राहतो. मुक्कामी राहिल्याच्या नंतर शेतकऱ्याला 4 मुले असतात. किती मुले? 4 मुले असतात. तर 4 मुले असल्याच्या नंतर तो राजा शेतकऱ्याला विचारतो, तुम्ही हा दररोजचा खर्च कसा चालवता? दररोजचा खर्च कसा चालवता? शेतकरी त्याला म्हणतो, मला शेतात 20 पोते सोयाबीन होते, त्याचे मी 4 भाग करतो. त्या पोत्याचे मी 4 भाग करतो आणि एक भाग मी स्वतःसाठी घेतो, दुसरा भाग खड्ड्यात घालतो, तिसरा भाग कर्जाने देतो, चौथा भाग कर्ज फेडतो. असे 4 भाग. तर राजा म्हणते, हे मला समजलं नाही. तर तो म्हणतो, एक भाग मी घेतो म्हणजे स्वतःला, दुसरा भाग खड्ड्यात घालतो म्हणजे बायकोला, ना पाप ना पुण्य, खड्ड्यात घालतो. तिसरा भाग कर्ज फेडतो म्हणजे आई वडिलांनी जे अगोदर उपकार केले त्याची मी परत केले उपकार सांगू मी कर्ज फेडतो. तर आई वडिलांनी जे उपकार केले ते मी आता परतफेड करतो आणि कर्जाने देतो म्हणजे मुलांचे पालन पोषण करित्या कर्जाने देतो. त्यांचं आता पालन पोषण केल्याच्या नंतर मुलं त्यांचे नंतर कर्ज फेडून टाकतील म्हणजे कर्जाने देतो. तर आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची. आपलं हित ज्याला कळते त्याची धन्यता आपल्या आई वडिलांना. तर आपली स्वतःची आई जेव्हा लेकरू तुम्ही गरोदर असता तेव्हा तुम्ही जर भजन कीर्तन केलं तर तुम्हाला 7वीत लेकरं जन्मातील. आजकालची आई बाळाला जनाबाई जशी झोके देत असती तेव्हा काय म्हणती, पहिली माझी ओवी ग फिरते बहुत सुंदर माझे गाते ग फिरते बहुत, माझे गाते ग फिरते बहुत, ओया गाऊ कपूचे तुझे बावितरा, ओया गाऊ कपूचे तुझे बावितरा. सुंदर माझे गाते ग फिरते बहुत, सुंदर माझे गाते ग फिरते बहुत, ओया गाऊ कपूचे तर आपलं हित ज्याला कळते आणि आपलं हित आता तुमचं हित तुम्हाला कळालं कीर्तनात बसले तर तुमच्या हिताची धन्यता तुमच्या आई वडिलाला जाईल. तर आपलं हित ज्याला कळते आणि आपलं हित कुठं करायचं हे ज्याला कळते त्याची धन्यता आपल्या आई वडिलाला जाते. हे पहिलं. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता
सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या कुळात म्हणजे पहिली कन्या जन्माला यायला पाहिजे. कोण? कन्या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. पुत्र जर सात्विक झाले, पुत्राचे 3 प्रकार असतात. किती? 3. उत्तम पुत्र, मध्यम पुत्र आणि अधम पुत्र. उत्तम पुत्र काय करतो? आपल्या वडिलांचे विचार जाणतो आणि न सांगता कामे करतो. हा उत्तम पुत्र झाला. मध्यम पुत्र काय करतो? आपल्या वडिलांनी सांगितल्याच्या नंतर खुशीने काम करतो. तो मध्यम पुत्र. आणि अधम पुत्र कोणता? वडिलांनी सांगितल्याच्या नंतर ना खुशीने काम करणारा. हे झाला अधम पुत्र. तर एक वारकरी असतात. ते मरत असताना त्यांच्या मुलाला सांगतात, माझी जेवढी इस्टेट आहे ती तुझ्या नावाने कर व माझे दररोज 3 कामे करत जा. तर तो म्हणतो सांगा. तर तो वारकरी म्हणतो, दररोज तू देवपूजा करत जा आणि पांडुरंग परमात्म्याची पायी वारी करत जा आणि दररोज हरिपाठ म्हणत जा. हे 3 कामे सांगून ते मरतात. तर तो मुलगा काय करतो? देवपूजाही करतो, हरिपाठही म्हणतो आणि पांडुरंग परमात्म्याची पायी वारी सुद्धा करतो. तर त्याला एक व्यक्ती विचारते, तू काय करत आहेस? तो म्हणतो, देवपूजेला काय म्हणतो? तो म्हणतो, देवाच्या डोंबल्यावर पाणी घालते. काय म्हणतो? देवाच्या डोंबल्यावर पाणी घालते. तर तोच व्यक्ती डबल विचारतो. तो म्हणतो, काय वाचतेस? तो म्हणतो, हरिपाठाला काय म्हणतो? मी भारुड वाचते. काय म्हणतो? भारुड. आणि नंतर ते म्हणतात, तू कुठे गेला होतास? तर तो म्हणतो, मी पंढरपूरला हेलपाटा मारून आलो. वारीला काय म्हणतो तो? हेलपाटा. तर असे पुत्र हवेत का? यांना सात्विक पुत्र म्हणतात का? नाही. सात्विक पुत्र कोणाला म्हणतात? जे पांडुरंग परमात्म्याची मनाभावातून नामस्मरण करतात, गीतेचं वाचन करतात, त्यांना सात्विक पुत्र म्हणतात. एक साधू असतात, त्यांना त्या साधू आणि एक शेतकरी असतो. शेतकऱ्याला 3 मुले असतात. तर शेतकरी ते 3ही मुले घेऊन साधूंकडे जातात. साधूंना म्हणतात, हे 3 मुले आहेत, याच्यातला उत्तम पुत्र कोणता, मध्यम पुत्र कोणता आणि अधम पुत्र कोणता ओळखा. तर ते साधू म्हणतात, हे ओळखण्यासाठी मला 2 दिवस लागतील. तर तो शेतकरी म्हणतो, ठीक आहे. तर त्या 3ही मुलांना तो साधू 2 केळी देतो. 3ही मुलांना 2 केळी देतो. तर दिल्याच्या नंतर पहिला मुलगा काय करतो? त्याच्यातला केळी खातो व केळीचे जे सालपट असतात ते रस्त्यावर फेकतो. रस्त्यावर फेकल्याच्या नंतर काय होणार? जो व्यक्ती येणार तो घसरून पडणार. तर दुसरा मुलगा काय करतो? केळी खातो व ते सालपाट कचरा कुंडीत टाकतो. आणि तिसरा मुलगा काय करतो? केळी खातो, रानात गाय चरत असती त्याला तो खाऊ घालतो. त्याच्यातला उत्तम पुत्र कोणता? ज्याने केळी गाईला खाऊ घातली तो उत्तम पुत्र. मध्यम पुत्र कोणता? ज्याने कचरा कुंडीत केळीचे सालपाट टाकले तो मध्यम पुत्र. आणि अधम पुत्र कोणता? ज्याने रस्त्यावर सालपाट टाकले व तो व्यक्ती पाय घसरून पडला तो अधम पुत्र झाला. तर असे आपल्याला उत्तम पुत्र पाहिजे. कसा? उत्तम पुत्र. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळाला कन्या जन्माला आली. कन्या म्हणलं की बायांचं आता सुरू झालं गर्भपात.
झेंडा. 3 लोक म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. पुत्र देई ऐसा गुंडा. गुंडा द्यायचा का पुत्र? नाही. आता हनुमंतरायाचं आपण नाव घेतो सुद्धा आणि अगोदरची पिढी घेत होती आणि आपण याच्या पुढची पिढी घेणार बी. तर पुत्र देई ऐसा गुंडा. गुंडा असा मुलगा पाहिजे हनुमंतरायासारखा, प्रभू रामचंद्रासारखा, नामदेवरायासारखा, तुकाराम महाराजासारखा, एकनाथ महाराजासारखा. पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. तिन्ही लोकात त्याचा म्हणजे उदो झाला पाहिजे, त्याचं नाव घेण्यात आलं पाहिजे. तर आताचे पुत्र काय करायले? पुत्र देई ऐसा गुंडा, त्याच्या कमरेला कॉफ्याचा जुडगुंडा. असे पुत्र व्हायले. तर मग ते वर्षभर काय करायले शाळेत जाऊन? ऐन टायमाला कॉफ्याचा जुडगुंडा नसतात तर वर्षभर काय करतात? मुलांसोबत हेलपाटे मारत बसते. पुत्र देई ऐसा गुंडा, त्याच्या कमरेला कॉफ्याचा जुडगुंडा. असे पुत्र हवेत का? नाही. कदापही असे पुत्र नव्हेत. आपल्याला हनुमंतरायासारखे असे पुत्र हवेत. पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तेही लोकी झेंडा. आता गुळी कन्या पुत्र. कन्या अगोदरच्या काळात कसं होतं? पहिली बेटी तूप रोटी, असं होतं ना. पहिली बेटी तूप रोटी. पहिले कन्येला प्राधान्य दिलेले. मावल्यांना तुम्हाला हात जोडून विनंती, कन्या जर असली ना जन्माला येऊ द्या. पुत्र नसला तर नसला, पुत्र कोणत्याच कामाचा नसतो आपल्यासाठी. एखादा पुत्र हनुमंतरायासारखा जन्मतो, एखादा प्रभू रामचंद्रासारखा जन्मतो. सगळे संत आपल्याला सारखेच आहे. तर पुत्र आपल्याला सात्विक हवा. कसा हवा? दुर्जन नको, सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जेव्हा सात्विक लेकरं आपल्या कुळाला जन्माला येतील, पोटी येतील, तेव्हा देवाला सुद्धा त्याचा हरिक वाटतो. आपल्याला वाटतोच, तुम्हाला आम्हाला वाटतोच, पण देवाला सुद्धा त्याचा हरिक वाटतो. हे दुसऱ्या चरणात. कुळी कन्या पुत्र